नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हे आलेले आहे. दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भाऊ बहिणीच्या अतूट नातेची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण हा साजरा करत असतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भाऊ बहिणींचे नाते दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावे, त्याच्यातील प्रेम, काळजी, परस्पर संवाद नेहमी टिकून राहावं. भावाने बहिणीचं कायम एक पाठीराखा व्हावे आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठीराखी व्हावे म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरे केले जाते. तर बघा 2026मध्ये पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 पर्यंत असणार आहे. म्हणजेच उद्या तिथीनुसार आपल्याला राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार हे शुक्रवार हाच दिवस दिलेला आहे. तर बघा पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 पर्यंत दिलेला आहे. तसेच या दिवशी शतभिक्षा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि या सर्व ग्रहाच्या स्थितीमुळेच हा दिवस अतिशय विशेष ठरत आहे. राहू काळ हा वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. आता बघा 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही. त्यामुळेच बघा ग्रहणासंबंधित वेधादी नियम पाळण्याची काही बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरामध्ये तुम्ही राहू काळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता. ग्रहणाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. मात्र परदेशामध्ये जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन करावं असा सल्ला ज्योतिषींनी दिलेला आहे. आता बघा भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळेच यंदा 2026मध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाचे सावट आहे की नाही तर पहा. यंदा वैदिक पंचांगानुसार भद्रकाळाचे सावट रक्षाबंधनला नाही, कारण 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रकाळ हा संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळाची सावली नसणार आहे. पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळेच आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही. तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ याची संपूर्ण माहिती मी पुढे सविस्तरपणे दिलेली आहे, ती देखील आपण जाणून घेऊया. पण त्या अगोदरच रक्षाबंधनाविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया. तर येत्या 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन आलेले आहे. रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे करावे, भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवावेत, औक्षण योग्य पद्धतीने कसे करावे व कोणत्या वेळेमध्ये करावे, या दिवशी कोणत्या नियमाचे पालन करावे, मासिक पाळी, सुतक विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, 3 शुभमुहूर्त कोणते व राहू काळ कोणत्या वेळेमध्ये आहे, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून तुम्ही व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट नक्की करा. तर आता आपण जाणून घेऊया. बघा रक्षाबंधनाचा सण जरी भाऊ बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना, एक बहीण आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्या भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते आणि एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरामध्ये फक्त मुलीच झालेल्या असतील तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल, त्याचे सर्व काही चांगले होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे हे अतिशय शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशीही मान्यता आहे. भावाचे औक्षण करण्यापूर्वी घरातील देवाचे औक्षण करावं आणि आपल्या देवघरामध्ये सगळ्या देवतांना राखी आपण बांधायची आहे. त्यानंतरच आपल्या घरातील मंडळीसोबत आपण रक्षाबंधन हे साजरे करू शकता. राखी सूर्योदयाच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचे नसते. तेवढा नियम तुम्ही नक्कीच पाळा. आता आपण जे ताट घेणार आहोत औक्षणाचे ताट शास्त्रयुक्त पद्धतीने कसे तयार करावे ते जाणून घेऊया. तर बघा हे ताट तयार करत असताना कोणते साहित्य लागते ते आपण प्रथम पाहूया. तर आपल्याला प्रथम तामण लागते. त्यामध्ये आपण हळदी कुंकवासोबतच बरोबर मध्यावर अक्षता ठेवायचे असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आहे. तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचे आहे आणि डाव्या हाताला कापूस किंवा दुर्वा ठेवावेत. हे औक्षणाचे तामण खाली ठेवताना अगोदरच
तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे तामण ठेवायचे आहे. आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरतो याबद्दल देखील थोडक्यात त्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, प्रथम निरंजन याविषयी माहिती जाणून घेऊया. तर ज्यावेळेस आपण भावाला ओवाळतो आपल्या, त्यावेळेस आपण औक्षण करतो. तर निरंजन का बरे आपण वापरतो? तर निरंजन म्हणजे दिवा. त्याने ओवाळल्याने त्याच्या आयुष्यामधील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजाळून निघावे. निरंजन हे नेहमी 2 वाती किंवा 5 वातीचे असावे. त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी ठेवून करतो. अग्नी हा परमेश्वर आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना, सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्नीमार्फत जावी आणि म्हणून निरंजन पूजा आरती करताना दिवा आपण लावतो. तसेच आता आपण सुपारी पाहूया. त्याचे आयुष्य सुपारीसारखे टणक व मजबूत व्हावे म्हणून आपण औक्षण करताना सुपारीही वापरत असतो. आता बघा, सोने. तर सोन्याने का ओवाळावे, चांदीने का नाही बरे? तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक होऊन त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाली यावी. अगदी साधा सोपा हा त्याचा अर्थ आहे. आता अक्षता. तर अक्षता करतानाही अखंड तांदळाच्या अक्षता असाव्यात. त्या कुंकू किंवा हळदी कुंकू लावलेली किंवा बनवलेली अशी अक्षता असावी. म्हणजे पांढरे तांदूळ थेट अक्षता म्हणून घेऊ नका. अक्षतांनी आपण आशीर्वाद देतो, तसेच ते शुभ कार्यामध्ये देखील वापरल्या जातात. आणि ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा, म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो, असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ असतो. आणि काही जण आहे ना बघा, दुर्वासुद्धा घेतात, कारण की दुर्वासारखा ताठ राहू दे माझा भाऊ, त्यासाठी दुर्वा घेतात. तर थोडक्यात काय, तर बघा, चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद आपण द्यायचा असतो. आता औक्षण कसे करावे ते पाहूयात. तर बघा, आता प्रथम तामण हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. निरंजन लावावे. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. फक्त दक्षिण दिशेला नसावे. प्रथम पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे. नंतर आपण जे औक्षण आपण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा आहे. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञा चक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकूवर अक्षता लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षता त्यांच्या डोक्यावरती टाकाव्यात. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि तामणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असे 2 वेळा करायचे आणि नंतर तामणामध्ये सुपारी व अंगठी ठेवून द्यायची. त्यानंतर 2 हातामध्ये तामण घ्यायचे. एका हातामध्ये तामण घ्यायचे नाही आहे आणि डावीकडून उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 3 वेळा ओवाळायचे. ओवाळत असताना अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असे ओवाळताना 3 वेळा म्हणायचे आहे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातामध्ये नारळ द्यावा. त्यानंतर उजव्या हातामध्ये राखी बांधावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी आणि राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा. तर हा असा मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती देणारच आहे. तर बघा, असा मंत्र आहे, ये न बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम प्रतिबंधनामे रक्षे मा चल. हा असा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणावा. या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातामध्ये राखी बांधावी आणि नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे. जसे की पेढे, मिठाई असं तुम्ही काही असं देऊ शकता गोड. आणि बघा, शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे, तर भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे, तर सोने देऊ नये, कारण सोने गरम असते आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट आणि तापट होतो असे म्हटले जाते. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता, एखादं म्हणजे असं छोटं मोठं गिफ्ट देऊ शकता. आणि त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे, भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावं. तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकता. तर आता जर तुमच्या घरामध्ये सोयरं असेल, सुतक असेल, विटाळ असेल वगैरे नाही का, तर रक्षाबंधन साजरे करू नका. पुढच्या वर्षी रक्षाबंधन येणारच आहे, त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी, मुलींनीसुद्धा रक्षाबंधन साजरे करू नका, कारण ही एक पूजाच आहे. तसेच गर्भवती महिला, ज्या महिला प्रेग्नंट आहेत, गरोदर आहेत, तर त्या राखी बांधू शकतात, रक्षाबंधन साजरे करू शकतात. त्यानंतर राखी आपण कशी बांधावी, राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता, परंतु राखी चुकूनही कोणत्या दुसऱ्या कलरची घेऊ नका. लाल, पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी घ्या. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली असावी. राखी तुटल्यास तिला
नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये दिलेला आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी, तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर तुम्ही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत ती काढत नाहीत. आता जाणून घेऊया राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त. तर भद्रकाळामध्ये बघा किंवा राहू काळामध्ये केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळेच भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य आणि मंगल कार्य केली जात नाहीत. तर यंदा नारळी पौर्णिमा ही 2026मध्ये 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे. सूर्योदय तिथीनुसार 28 ऑगस्ट वार आहे शुक्रवार. या दिवशी आपल्याला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे. तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 ते 9:48 दिलेला आहे. तर बघा यंदा राखी बांधण्यासाठी हे 3 शुभमुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत. त्यातला पहिला सकाळचा शुभ मुहूर्त हा आहे सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 आहे. त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 आहे आणि या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. त्यानंतरचा सायंकाळचा शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 आहे. या 3 सुवर्ण मुहूर्तांवर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढेल. त्याचबरोबर बघा राहू काळसुद्धा आहे. तर राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाहीत. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 राहू काळ आहे. तर या 2 वेळेमध्ये भावाला ओवाळायचं नाही आहे आणि भावाला राखीसुद्धा बांधायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर 28 तारखेला सकाळी 9:30 अगोदरच तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उद्या तिथीनुसार आपण 28 तारखेला पौर्णिमा ही साजरी करणार आहोत. तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली असेल पण ही सूर्याने बघितलेली आहे, म्हणून 9:30 नंतर सुद्धा तुम्ही दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालणार आहे. तर दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अडथळा असतो, पण यंदा मात्र रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ नाही आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण यावर्षी राखी पौर्णिमेला आहे, पण ते आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. पण राहू काळ जो आहे तर तो आपल्याला वगळायचा आहे. राहू काळ सोडून मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भावाला राखी बांधू शकतात. आणि आपण बघा दर महिन्याला जो पौर्णिमेचं सत्यनारायण करतो, तर या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे व्हिडिओ की सत्यनारायण पूजा आपल्याला कधी करायची आहे, 27ला करायची का 28ला करायची आहे आणि उपवास कसा करायचा आहे पौर्णिमेचा सत्यनारायणाचा. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की एकदा चेक करा. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनच्या संदर्भातली संपूर्ण माहिती अशी जाणून घेतलेली आहे. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती उपलब्ध होऊन जाईल. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.